दादा अशी एक बोलणं आहे. अमोल दादा, तू तुझ्या आयुष्यामध्ये पहिली वेळ असं रामकृष्ण लिहिलं का? हो, कायच्या हो, हो. पहिली वेळ? पहिल्यांदाच लिहिलं. मग माझी अशी विनंती आहे, तुझा जॉब एका जागचा आहे, थोडा फिरते आहे, पण माझं काय म्हणणं आहे, अतिशय अंतःकरणापासून सांगतो, की दिवसातून एक पान जरी लिहिलं ना, हां. कसं वाटतं तुला लिहिल्यावर? चांगलं, म्हणजे चांगलं, चांगलं आनंद. वाटतं. म्हणजे मोबाईलमध्ये काहीतरी बोटं घालणं आणि टाईमपास करणं आणि काहीतरी बघण्यापेक्षा हं. दररोज आपलं नियोजन करायचं, एक पान लिहायचं. हां. एक पानाची सवय लागली की आपोआप दुसरं पान होतं. हो. दुसऱ्या पानाची सवय. हां, तुझं काम फिरण्याचं आहे, बैठकीत आहे ना, हां. एक पान लिहायचं, हां. फिरायचं. 2 पान लिहायचं, फिरायचं. एक पान लिहिलं की पाय पाय मोकळं करायचं. हं, हं. आता तुला काही टार्गेट नाहीये. पण नाही. तरी पण माझी विनंती आहे आमच्या अमोल दादांनी हं. चांगल्या पद्धतीने आपलं एक वही करायची, हं. रामकृष्णारी करायचं. हं. एक पान लिहिलं की या एका पानाला ना अर्धा तास लागतो. हो. किती? आरामशीर. अर्धा तास. मग अर्धा तास लिहिला, एक 10-15 मिनिटं तुझा राउंड मारायचा, हां. पुन्हा यायचं, एक लिहायचं. हं. लोक नसतील तरच लिहू शकतो. लोक हो. असल्यावर लिहू शकत नाही. बरोबर की नाही? बरोबर. मग कसं वाटलं तुला? बरं वाटलं? मस्त आनंद. आता आता एक वाक्य तुझ्याकडून बोलतो, माझ्याकडून बोललं झालं. तुला हे लिहून कसं वाटलं? मस्त. एका वाक्य अजून सांग, एका वाढीव वाक्यात सांग. रामकृष्ण हरी, विठ्ठल केशवा विठ्ठल केशवा, गोविंद माधव. गोविंद माधव. बरं वाटलं लिहून? मस्त. लिहिणार ना तू? हं, हो. रामकृष्ण हरी.